शेतकरी बांधवांनो, माझ्या सर्व पशुपालक मित्रांना कळकळीची विनंती, आपल्या जनावराच्या डोळ्यामधून पाणी गळत असेल किंवा आपलं जनावर दोन्ही डोळ्यानं किंवा एका डोळ्यानं जर आंधळ होत असेल किंवा डोळा जर आपल्या जनावराचा जर पांढरा पडत असेल, अनेक आपल्या डोळ्याच्या कोणत्या पण नजरेच्या जर अडचणी असेल, त्याकरता मी आज माहिती सांगणार आहे. तर पाहू शकता, ही जी झाड आहे ती दुधानीचं आहे. खास ही जनावरासाठीच वापर होतो ह्या झाडाचा. तर मित्रांनो, ह्या झाडाची आधी ओळख करून घ्या, कारण तर ह्याला जी लागत आहे ती जोड शेंग लागत आहे. माझ्या हातामध्ये जी आहे अशी जोड शेंग लागत आहे. आणि ह्या शेंगामध्ये आपल्या जशा म्हाताऱ्या येतात, आपल्या ह्याच्या रुचकीच्या झाडाला जसं ती आपलं फळ येतं आणि त्याच्यामधून जसं म्हाताऱ्या निघतात, तसं ह्या शेंगामधून म्हाताऱ्या देखील निघतात मित्रांनो. आणि खास व्हिडिओ बनविण्याचा मुद्दा असा आहे, कारण तर आपल्या इकडे ही वनस्पती खूप कमी ठिकाणी आहे. तर आज मी खलंगरी सर्वोदय माध्यमिक विद्यालय ह्याच्या पाठीमागं आलेलो आहे. त्याच्या पाठीमागं ही झाड आहे मित्रांनो. जर कोण्या माझ्या शेतकरी बांधवाला जर डोळ्याच्या आपल्या जनावरांच्या जर अडचण असेल, तर त्यांनी ह्या वनस्पतीचा लाभ घ्यावा मित्रांनो. तर ह्याची माहिती देण्याचं कारण असं आहे मित्रांनो, आपल्या जनावराला जर नजर किंवा आंधळा झालेला असला, कोणी फटकारा बिटकारा लागून असं कोणत्या पण अडचणी असू, तर ह्या झाडापाशी याचं मित्रांनो. आणि अशी पानं तोडायचे, ह्याचे पानं तोडून आपल्या ज्या जनावराची आपली नजर कमी झालेली आहे त्या जनावराच्या डोळ्यामध्ये दूध पिळायचं मित्रांनो. कारण तर जर पानं जर आपले निभरलेले असले तर दूध निघत नाही मित्रांनो. कवळ्या पानाच्या ह्याच्यामधून दूध निघत. जर निघणच गेलं तर मित्रांनो असा फांटा तोडायचा, फांट्यामध्ये थोडं थोडं दूध निघत किंवा शेंग तोडल्यावर त्याच्यामध्ये निघत. आपल्या 100% जनावराच्या डोळ्यामध्ये ही दूध टाकावं, आपल्या जनावराला नजर येईन ह्याकरता माहिती दिलेली आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.